नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार. बघा झालं का चहा पाणी तुमचं? आता संध्याकाळचे 8 वाजत आले तरी आमच्या गावची यात्रा चालू आहे बरं का माता बहिणीनो. आमच्या गावची यात्रा चालू आहे. भूम गावाचं नाव काय आमच्या? भूम. भूम तालुका भूम आणि जिल्हा धाराशिव. गावाचं नाव आहे भूम, तालुका बी भूम आणि जिल्हा धाराशिव. आमच्या गावची यात्रा चालू आहे तर मी गेलेली नाही यात्रेत. आणि दाजीने फोन केला, तू ये, काय घ्यायचं असले घे. पण यात्रेत गेले नाही कारण सासूबाई गेल्यामुळं कुंकड जायची अशी इच्छाच होईना गेली. सारखं तीच लक्षात येते, हाका मारलेल्या, बोललेलं सारखं सारखं ध्यानात तीच काने आवाज पडते आमच्या सासूबाईचा. मी काकू म्हणत होते, सगळ्याला माहिती आहे. अगं आली का, इकडे ये, आली का तू, कुठं आहेस तू, आली का. समोर जरी असले तरी जवळ येऊन बस. आता तसाच काने आवाज येते त्याच्यामुळं करमतच नाही. सारखं वाटते हाक मारतात काय की मला बोलवायला, काय की वाटते कधी मला हाक येते काय की असं वाटतंय. तर मी गेले नाही यात्रेत, नाही गेले. तुम्ही या आमच्या गावच्या यात्रेला. मी बसले आता इकडं वरी. दाजीचा फोन आलता, त्यांना बोलत बोलत आले, इथं बसले. यात्रा चालू आहे गावची. गर्दी आहे, गल्लीतले लेकराने आणले खेळायला. हे आपलं गेलं की जग बुडत असते. सासूला जीव लावित होती किंवा मला लय सासूने जीव लावला बघा. लय म्हणजे कामाच्या बाहेर. घरात गेलं ना कधी पण घर उघडं राहायचं. घरात गेलं की तू आली का. त्या जायच्या आदल्या दिवशी पण त्या गुरुवारी गेले पहाट, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. त्या पहाटे गेल्या आणि त्याच्या आदल्या दिवशी त्या दूध आणि पाणी पित होत्या ना, त्या दिवशी मी व्हिडिओ काढला नाही तर नाराज झाल्या. मग त्या बोलत होत्या पण जास्त नव्हत्या, कमी बोलत होत्या. नुसतं हातानं खुणविलं असं करून, असं केलं. म्हणलं का व्हिडिओ का काढला नाही आज? म्हणलं तुम्ही पाणी पिताव काकू, चहा पिताव, नुसतं दुधावर आलाव तुम्ही आज आणि मला म्हणतात का व्हिडिओ का काढला नाही. मग त्या पण रडल्या आणि मी पण लय रडले. मी काढू शकत नाही म्हणले व्हिडिओ काकू, धाडीच होईना माझं. तरी पण काढ म्हणल्या मला, व्हिडिओ काढ. बसू नको ग बाई, माझं लेकरू लय काम करते ग बाहेर. त्यांच्या समोर जेव्हा बसून 4-5 व्हिडिओ काढले तेव्हा त्या खुश झाल्या. नंतर त्याने पाणी आणि दूधच घेतलं. पण बोलायच्या दिवसभर थोडं बोलायच्या, पण त्यांचा त्रास चालू झाला होता. त्यांना लय त्रास झाला सासूबाईला. कशाची जत्रा काय मन लागत नाही कुठंच. त्यांनी वचनच माझ्याकडून घेतलं होतं. जरा जरी व्हिडिओ काढायचा कटाळा केला तरी उठ म्हणायचे, व्हिडिओ काढा आधी तू. आता आरतीचा टाईम झाला. ते देवस्थान आहे ना अलमप्रभू, त्या देवाची यात्रा असते गावात. माझ्या माता बहिणी येतात घरी भेटायला सारखंच. ते आता उठून गेल्यानंतर मी इकडं आले. तर बघा, नमस्कार माता बहिणीनो.